Hello, praise Lord. हॅलो, देवाची स्तुती असो. Biblical End Time Prophecy Study Series. आणि पवित्र शास्त्रानुसार शेवटल्या काळामध्ये ज्या भविष्यवाण्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत त्याचं जे शिक्षण आपण क्रमाक्रमाने सुरू केलेलं आहे त्या शिक्षणाकडे पुन्हा आज आपण वळूया. This is our 10th part. आणि आजचा 10वा भाग आहे. See, Revelation is such a book that you cannot learn piece by piece. You have to learn at a stretch. आणि मग म्हणजे प्रगटीकरण पुस्तक हे असं आहे की त्याचे भाग करून तुम्हाला अभ्यास करता येत नाही. त्याचा पूर्णपणे सारासार अभ्यास तुम्ही पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत सर्व हे तुमच्या दृष्टिक्षेपात असले पाहिजे. You should know what is from first chapter till chapter 22. आणि मग पहिल्या अध्यायापासून 22व्या अध्यायापर्यंत काय आहे हे तुम्हाला त्याचं एकत्रित त्याचं तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचे भाग करून मी अभ्यास करतो म्हटलं तर ते तुम्हाला समजणार नाही. So today we are going to chapter 10. So it means you should know what is there from first chapter to 9th chapter. आणि आता आपण 10वा अध्याय जर उदाहरणार्थ आपण बघत असलो तर 10वा अध्याय शिकण्यापूर्वी 1 ते 9 अध्यायामध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. Otherwise you cannot enjoy this study. नाहीतर मग तुम्हाला हा अभ्यासक्रम हा तुम्हाला मनोरंजक असा वाटणार नाही. See, if you make a biryani, समजा उदाहरणार्थ तुम्हाला बिर्याणी बनवायची आहे or if you don't put some spices, then is it a biryani? आणि जर तुम्ही मसालाच घातला नाही बिर्याणीचा तर त्याला बिर्याणी म्हणायची का? If you don't put mutton in biryani, is it a biryani? आणि जर त्या बिर्याणीमध्ये जर तुम्ही मटनच घातलं नाही तर मग त्याला बिर्याणी म्हणतात का? So, if you want to understand this series, you should keep in your mind, you should keep in your memory everything from chapter 1 till now what we are studying. आणि म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करू त्या अध्यायाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला मागील अध्यायामध्ये काय सांगितलं होतं किंवा आपण काय शिकलो होतो हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे तरच पुढचं आम्हाला कळणार आहे. Yeah. So just let me repeat in a nutshell. In short, let me finish what we have learned so far. आणि मग आतापर्यंत आपण काय काय शिकलो हे मी तुम्हाला अगदी म्हणजे ढोबळमानाने तुम्हाला मी सांगणार आहे. Revelation chapter 1, Lord Jesus visits Apostle John. पहिल्या अध्यायामध्ये प्रकटीकरणाचे आपण पाहिलं की प्रेषित योहानाला येशू ख्रिस्त भेटतो, दर्शन देतो. And then chapter 2 and chapter 3, Lord Jesus told John to write 7 letters to the 7 churches which are in his days. आणि मग दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त योहानाला म्हणतो की त्या काळच्या अस्तित्वात असणाऱ्या 7 मंडळांना तू पत्र लिही. हे दुसरा आणि तिसरा अध्याय. So which were existed in his days. Okay, now then in chapter 4 and chapter 5, John saw what is happening in heaven. आणि मग 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये स्वर्गामध्ये काय घडत आहे हे योहान पाहतो. It's a vision of heaven for John. आणि मग म्हणजे स्वर्गाचा साक्षात्कार योहानाला होतो. And then 6 onwards, the tribulation years beginning. आणि मग आपण पाहतो की 6व्या अध्यायापासून त्याच्या काळाला सुरुवात होते. Chapter 6, the seals are opened. आणि मग आपण पाहतो की 6 शिक्के फोडण्यात आलेले आहेत. Yeah, and then we see in chapter 7 also that the seals are being opened. There is one parenthetical passage in chapter 7 onwards. 7 and the 7th chapter, there is a parenthetical
passage, which means when it will take place, we don't know, but one incident is mentioned. आणि मग एक घटना अशी 7व्या अध्यायामध्ये नमूद केलेली आहे की ती घटना कधी घडणार हे काय तिथं सांगितलेलं नाही आहे, पण असा तो अध्याय आहे. So, Revelation 7:9 to 17, it is a parenthetical passage. आणि मग 7वा अध्याय 9 to 17. 7वा अध्याय 9 ते 17 या मध्ये स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा जो साक्षात्कार झालेला आहे ती घटना कधी घडणार आहे ह्याच्याबद्दल काय तिथं लिहिलेलं नाहीये. And in chapter 8 we have seen the seventh seal being opened. आणि आपण पाहतो The seventh trumpet judgment begin in chapter 8 verse number 6. आणि मग 8वा अध्याय 6व्या वचनामध्ये आपण पाहतो की 7 कर्णे वाजवण्यात आले आणि ते 7 कर्णे 7 देवदूतांच्या जवळ 7 कर्णे होते आणि ते त्यांनी वाजवले. जेव्हा जेव्हा त्यांनी ते वाजवले तेव्हा तेव्हा पृथ्वीवर पीडा आली. And then 9th chapter we have seen about the Satan. He opens the bottomless pit. आणि 9व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की सैतानाच्या हातामध्ये किल्ल्या देण्यात आल्या होत्या आणि त्याने त्या अथांग डोहाची किल्ली त्याला दिली आणि त्यानं तो अथांग डोह उघडला. So up to now, we have seen that God is judging the world and what all He has done. आणि मग आपण पाहतो की आतापर्यंत देव या पृथ्वीचा न्याय करत आहे किंवा या पृथ्वीला तो त्याच्या पापामुळे शिक्षा करत आहे. Sea waters are destroyed. पाण्याचा नाश झाला. Rivers are destroyed. नाश केल्या गेल्या. And then the trees and the grass and the sun, moon, stars, all 1/3 by measure they are destroyed. आणि आपण पाहतो की सूर्य, चंद्र, तारे हे सगळं काय 1/3 भाग हा देवाने त्याचा नाश केला. And then demonic forces entered the world. आणि जगामध्ये हे सर्व दुष्टात्म्यांचा शिरकाव झाला. We saw 20 crore demonic forces entered this world. आणि 20 कोटी दुष्टात्मे या जगामध्ये त्यांनी शिरकाव केला. Even if despite all these things, what happened to those people who were worshipping idols? आणि मग जे मूर्तीपूजा करत आहेत त्यांच्या बाबतीत काय घडलं हे इथं लिहिलेलं आहे. Revelation 9:20 and 21. प्रकटीकरण याचा 9, 9वा अध्याय 20 and 21. आणि 20 आणि 21. And the rest of the men which were not killed by these plagues, yet repented not of the works of their hands, that they should not worship devils and idols of gold and silver and brass and stone and of wood, which neither can see nor hear nor walk, neither repented they of their murderers, nor of their sorceries, nor of their fornication, nor of their thefts. त्या पिढांमुळे जे जीवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे भूतांची व ज्यास पाहता ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्म व चोऱ्या याबद्दलही पश्चाताप केला नाही. See, finally, it's such a sad thing is there that people are not ready to repent. आणि यामध्ये असं सत्य आहे की लोक पश्चाताप करायला तयार नाहीत. Still they are continuing in their idol worship and all these things what are mentioned in these 2 verses. आणि मग या 2 वचनांमध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे, उदाहरणार्थ मूर्तीपूजा, चेटके आणि अन्य जारकर्म, चोऱ्या ह्या गोष्टी करायचं त्यांनी सोडलं नाही. So then now we will go to chapter 10. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळूया. And I saw another mighty angel come down from heaven, cloud, and a rainbow was upon his head, and his face was as if it were the sun, and his feet as pillars of fire. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला.
तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. So here we have to read the whole chapter. आणि मग आपल्याला पूर्ण अध्याय वाचला पाहिजे. So, but now I would like to explain without reading. आणि मग वाचण्याशिवाय मी तुम्हाला यात काय लिहिलेलं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. Okay, now we are in the middle of the 7 years of tribulation. आता आपण महासंकटाचा जो 7 वर्षाचा काळ आहे त्याच्या मध्यावर आहे. Yeah, 3.5 years are over. 3.5 वर्ष निघून गेले. So now what will happen in the center of the 7 years? तर मग त्या महासंकटाच्या 7 वर्षाच्या मध्यावर काय होणार हे आपण पाहणार. Okay, here we see this is also one of the what I feel that it is like a parenthetical passage. आणि हा देखील जो अध्याय आहे तो देखील अशा प्रकारे त्याच्यामध्ये ती घटना कधी घडणार याच्याबद्दल संदिग्धता आहे. About the chapter 10. 10व्या अध्यायामध्ये. Yeah. So here there is a mighty angel. तो की बलवान देवदूत आहे. So that angel is with the clouds and a rainbow is there upon his head and his face is shining like sun. आणि मग त्याचे तोंड सूर्यासारखे आहे, त्याचे पाय अग्निस्तंभासारखे आहेत, तो मेघवेष्टित आहे, त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य आहेत. So who is this angel? मग हा देवदूत कोण आहे? This mighty angel is Lord Jesus Christ himself. आणि हा जो बलवान देवदूत आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. Because when we read chapter 11 verse number 3, आणि 3रं वचन वाचलं, this mighty angel is telling something. आणि हा बलवान देवदूत काहीतरी बोलत आहे. Revelation 11:3. प्रकटीकरण 11वा अध्याय 3रं वचन. And I will give power unto my 2 witnesses, and they shall prophesy 1,260 days clothed in sackcloth. माझे 2 साक्षी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1,260 दिवस संदेश सांगतील. Means 3.5 years. म्हणजेच 3.5 वर्ष. Yeah. So their 3.5 years is written in terms of days. आणि मग 10 म्हणजे 3.5 वर्ष हे दिवसामध्ये त्याची गणना केलेली तर दिसते. 1,260 दिवस. So that mighty angel is telling, I will give power to my 2 witnesses. देवदूत काय म्हणतो की माझे 2 साक्षी यास मी अधिकार देणार आहे. Can give power except Lord Jesus Christ. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय. So this mighty angel also has a small book in his hand. It's a small scroll in his hand. आणि मग ह्या देवदूताच्या, बलवान देवदूताच्या हातामध्ये पण एक लहानचे पुस्तक आहे. And this angel told John to take it and eat. आणि मग जे त्या देवदूताने आपण पाहतो की त्या देवदूताने योहानाला सांगितलं की हे पुस्तक घे आणि खा. Yeah, and John ate it. When he ate, it was like honey. It was sweet. आणि ते पुस्तक आहे ना, ते लहानशे पुस्तक देवदूताने योहानाला दिले आणि योहानाने ते खाल्ले. आणि आपण पाहतो की त्याने खात असताना त्याला ते मधासारखं गोड लागलं, पण जेव्हा त्याच्या पोटामध्ये ते गेलं तेव्हा ते कडू असं त्याला लागलं. Even we see in the book of Ezekiel chapter 3 verse number 3, the Lord told Ezekiel to eat that book. आणि एहेजकेलचं पुस्तक 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये पण आपण पाहतो की देवाने एक पुस्तक एहेजकेलला खायला सांगितलं होतं. And in verse number 14, Ezekiel says that I am filled with bitterness. आणि मग 14व्या वचनामध्ये एहेजकेल म्हणतो की मला माझं पोट हे कडू बनलेलं आहे. And then the same thing we see in the book with Jeremiah. आणि इर्म्याच्या बाबतीत पण हे घडलेलं आहे. In Jeremiah chapter 15 verse number 16, the Lord told him to eat that scroll, eat the part of the book. आणि मग इर्मया 15:16 मध्ये देखील आपण पाहतो की इर्मयाला देवाने ते कडू म्हणजे ते पुस्तक असं खायला लावलं तेव्हा त्याची चव कडू होती. And no, it was sweet in his mouth, but when it entered the belly, it is bitter in taste. आणि तोंडामध्ये ते असताना, खात असताना तोंडामध्ये ते
मधासारखं गोड लागत होतं, पण जेव्हा ते पोटामध्ये गेलं तेव्हा ते कडू बनलं. See, when we eat, when we read the word, when we meditate the word, when we chew the word day and night, आणि जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचू, मनन करू आणि रात्रंदिवस त्याच्यावर जर मनन करू, ज्याप्रमाणे एखादं जे प्राणी किंवा जनावर हे खाल्ल्यानंतर रवंत करतं, तसं जर देवाच्या वचनावरती जर आम्ही रवंत करू, then let me tell you, you cannot keep quiet. तर तुम्ही शांत बसणार नाही आणि बसू शकणार नाही. You know, what is the meaning that when they ate it was sweet, it became bitter? What does it mean? आणि मग काय होतं की जेव्हा ते खाताना गोड लागणार, पण पोटामध्ये गेल्यानंतर कडू लागणार, ह्याचा अर्थ काय? You know, it means that word start working in you. You are filled with the burden of the word. आणि मग ते तुमचं पोटामध्ये जे कडू लागणार, याचा अर्थ तुमचं वचन हे पूर्णपणे तुमच्यामध्ये सामावून जाणार. Why Lord told in Joshua chapter 1 verse 8 that to meditate this book of the law day and night. आणि मग देवाने यहोशुआच्या पुस्तकात यहोशुआ 1:8 मध्ये काय सांगितलं की नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे लिहिले त्याचे रात्र Read word, meditate word, read and meditate. Let me tell you, you are filled with the word of God. आणि मी माझ्या प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवाचं वचन आम्ही वाचू त्यावरती मनन करू, अधिकाधिक मनन करू, तेव्हा तुमचं जीवन देवाच्या वचनाने भरून जाणार आहे. And then that word will make you to obey. That power of that word will help you to obey God. आणि मग त्या वचनातलं जे सामर्थ्य आहे, वचनामध्ये असणारं सामर्थ्य, परमेश्वर काय करेल की तुम्हाला त्याचं वचनाचं आज्ञापालन करण्यासाठी तुम्हाला ताकद आणि सामर्थ्य मिळेल. Hebrews chapter 1 says that the law, but he has sustained the universe by his word. आणि त्याचं वचन हे दिलेलं आहे, देवाचं वचनच विश्वाधार आहे. If his word can sustain entire world, who you and I? Who are we, you and I? बघा, जर देवाच्या वचनाने जर संपूर्ण विश्वाचा आधार देवाच्या वचनावर आहे, तर मग तुम्ही आणि मी कुठे आहे बघा. See, whether it is the lockdown situation or it is a drought, you may be surrounded by the problems, but that word will sustain you. आणि बघा माझ्या प्रियांनो, आता सर्वत्र कोरोनाचा म्हणजे कहर कोरोनाने माजवलेला आहे, फैलाव झालेला आहे आणि सर्वत्र लॉकडाऊन आहे, सर्व लोक संकटामध्ये सापडलेले आहेत. याही परिस्थितीमध्ये देवाचं वचन तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला सामर्थ्य मिळणार आहे. We have to become crazy. We should eat the word. आणि मग देवाच्या वचनासाठी आम्ही एवढं भुकेले आणि तानेलं झालं पाहिजे की ज्याप्रमाणे आपल्याला एखादा पदार्थ आवडणारा आपल्या समोर आल्यानंतर ते कधी खाऊ आम्हाला असं होतं, तसं देवाचं वचन मी कधी वाचू असं झालं पाहिजे. See, as I'm sharing this thing, I'm feeling something in my body. आणि मग बघा, माझ्या शरीरामध्ये मला एक चांगला अनुभव येत आहे हे वचन सांगत असताना. That the power of God's word which is in me, it is working right now. आणि देवाच्या वचनातलं सामर्थ्य माझ्यामध्ये आता कार्य करत आहे. It happened same with John. It happened same with Ezekiel. It happened same with Jeremiah. आणि हीच गोष्ट माझ्या प्रियांनो योहाना बाबतीत घडली, यहेजकेल्या बाबतीत घडली आणि इर्मया बाबतीतही घडलेली आहे. Yes, now let us go to chapter 11. आता 11व्या अध्यायाकडे आपण वळूया. Verse number 1. आणि त्याचं पहिलं वचन. Here, Bible says like this, and there was given me a reed like unto a rod, and the angel stood saying, rise and measure the temple of God and the altar and them that worship therein. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे. But the court which is without the temple leave out, and measure it not, for it is given unto the Gentiles,
and the holy city shall they tread under the foot 40 and 2 months. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्राने दिलेले आणि ते 42 दिवस 42 महिने पवित्र नगरी तुडवतील. Okay, now the Lord is telling here the outward, the court was given to the Gentiles. आणि आपण पाहतो की जे बाहेरचं जे अंगण आहे मंदिराचं ते हेलेन्याला दिलेलं आहे. It means now we entered in the second part of the 7 years tribulation period. म्हणजेच याचा अर्थ की 3.5 वर्षाचा जो महासंकटाचा दुसरा टप्पा आहे त्यामध्ये आपण आहे. The heathens will enter the temple of God in Jerusalem. आणि यरुशलेम मधील मंदिरामध्ये परराष्ट्रीय लोक त्या मंदिरामध्ये शिरतील. But according to the Bible, no heathens are allowed. But in the second, in this Antichrist, he will break his covenant with the Israelites, and he will allow even Gentiles to go to the temple. आणि आपण पाहतो की परराष्ट्रीयांना देवाच्या मंदिरात येण्यासाठी मुभा नाही आहे. त्या पूर्वीच्या काळामध्ये हेलेने जात नव्हते, पण आता शेवटच्या काळामध्ये हा जो ख्रिस्त विरोधी आहे तो त्याने इस्रायल बरोबर जो केलेला करार आहे तो मोडणार आहे आणि तो देवाच्या पवित्र अंगणात ह्या हेलेनी आणि परराष्ट्रीय लोकांना तो येऊ देणार. Verse number 3. तिसरं वचन. And I will give power unto my 2 witnesses, and they shall prophesy 1,260 days, clothed in sackcloth. माझे 2 साक्षी यास मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. Verse number 4. These are 2 olive trees and the 2 candlesticks standing before the God of the earth. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. So now let me just explain. We will not read the entire chapter for the lack of time. आणि मग वेळेअभावी आपण आता पूर्ण अध्याय वाचणार नाहीये. Yeah. So these 2 witnesses are witnesses of Jesus Christ. आणि हे 2 साक्षीदार येशूचे साक्षीदार आहेत. Who are they? आणि तिथं होते कोण आहेत ते? I will make this topic short. I will say these 2 people are, one person is Enoch and the another person is Elijah. आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगण्यासाठी मी तुम्हाला हे 2 साक्षीदारांची नावं सांगतो. एक हनोक आणि दुसरा एलिया. You know, these are the 2 people who never died and they went to heaven. आणि ह्या 2च व्यक्तींना मरणाचा अनुभव आला नाही. ते डायरेक्ट स्वर्गामध्ये गेले. त्याचं त्या बायबलमध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं लोकांतर झालं. And they will come back to this earth in the second half of the 7 years tribulation period. हे दोघं जे आहेत ते महासंकटाचा जो काळ आहे 7 वर्षाचा त्याचा जो दुसरा टप्पा 3.5 वर्षाचा त्या काळामध्ये हे 2 साक्षीदार येणार आहेत. And they will prophesy and they will be witnessing all over the world. आणि संपूर्ण जगभर ते काय करणार आहेत? साक्ष देणार आहेत. And then fire will come out of their mouth. आणि अग्नी त्यांच्या मुखातून येणार आहे. No one can kill them for 3.5 years. 3.5 वर्षी त्यांना कोणी मारू शकणार नाही. So that's the power that God has given to them. आणि तेवढं सामर्थ्य देवाने त्यांच्यामध्ये दिलेलं होतं. Verse number 6 says, 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, these have power to shut heaven that it rain not in the days of their prophecy, and have power over waters to turn them to blood, and to smite the earth with all plagues as often as they will. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यास अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढाने पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. So these 2 people are supernatural people. आणि हे जे 2 व्यक्ती आहेत ते अलौकिक सामर्थ्याने भरलेले आहेत. They went from heaven to the earth. आणि ते स्वर्गातून पृथ्वीवर येतात. And they have power over everything. If they stop the rain it will not rain. आणि सर्व पृथ्वीवर त्यांना आणि निसर्गावर पण अधिकार असणार आहे. पाऊस त्यांनी जर थांबवला तर पाऊस देखील थांबणार आहे. They can send plagues on the earth. आणि पृथ्वीवर ते पिढा पाठवणार. They will turn the water into blood. पाण्याचे रक्त करणार.
That's the power that God has given to them. एवढं सामर्थ्य देवानं त्या दोन साक्षीदारांना दिलेलं होतं. But पण there, in verse number 7 says, and when they shall finish their testimony, the beast which that ascendeth out of the bottomless pit shall make war against them and shall overcome them and kill them. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर आतांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जीवे मारील. See, when they finished their ministry, आणि जेव्हा त्याने आपली सेवा संपवतील, then this spirit will, which came out of the bottomless pit in chapter 9, it will make a war against these two people. आतांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यास जिंकून जीवे मारील. And they will die for 3.5 days. आणि 3.5 वर्ष ते मरणार आहेत. See, Enoch and then Elijah, the only two people who didn't die, they went to heaven, and even today they are there in heaven with like us, a physical body. एकच व्यक्ती या पृथ्वीवरची अशी होती की ते मरण पावले नाहीत, त्यांना मरणाचा अनुभव आला नव्हता. सरळ ते स्वर्गामध्ये गेले आणि ते आता आपल्यासारखं शरीर त्यांचं आहे. But God said, this body is of the mud and it should become mud. आणि मग देवानं सांगितलंय की हे शरीर हे मातीपासून बनवण्यात आलेले आहे, ते मातीला जाऊन मिळणार. And then even the book of Hebrews says, death is appointed for all. आणि मरण हे सर्वांसाठी आहे असं बायबलमध्ये इब्री लोकासपत्रामध्ये आहे. So because of these two rules, these two people will come to the earth with their physical body and they will die. आणि ह्या दोन वचनानुसार आपण पाहतो ही दोन वचनं पूर्ण व्हायला पाहिजेत आणि म्हणून स्वर्गातून ते त्यांच्या शारीरिक शरीराने ते दोघ जण येणार, एलिया आणि हनोक, आणि देवाचं वचन पूर्ण होण्याकरिता त्यांनाही जीवे मारलं जाणार. Yeah, so this is what happens to these two witnesses. आणि दोन साक्षीदारांच्या बाबतीत हे घडणार आहे. And the whole world will celebrate when they die. आणि जेव्हा ते दोघं मरतील तेव्हा संपूर्ण जग आनंद उत्सव साजरा करणार. And nobody will bury their bodies. आणि कोणीही त्यांचं शरीर पुरायला येणार नाही. But verse number 11 says in chapter 11 verse 11, and after 3 days and a half the spirit of life from God entered into them, and they stood up upon their feet, and great fear fell upon them which saw them. पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. म्हणजे हे जे एलिया आणि हनोक हे 3.5 दिवसानंतर पुन्हा जिवंत झाले. And then we see in verse number 12, they heard a great voice from heaven in a cloud, and their enemies beheld them. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. Yeah, so now they went in their spirit. This is what I believe, because body has to die. आणि मग मला असं माझा विश्वास आहे की शरीर हे मातीला मिळालं पाहिजे. त्यामुळं हे दोघं स्वर्गात गेले, नंतर ते त्यांच्या आत्मिक शरीराने गेले असावेत, आत्म्याने गेले असावेत. And see, only Jesus will be having body like us in heaven. आणि स्वर्गामध्येच येशूलाच फक्त आपल्यासारखं शरीर असणार आहे. Because he is the only one who died and who defeated the death and who went alive to heaven. आणि मग तोच असा आहे की तो मेला आणि मरणावर विजय मिळवून स्वर्गात गेला, येशू. See, Jesus died, but these two people didn't die. आणि येशू मेला पण हे दोन लोक मेले नव्हते. So they should die. That's why they will come back. आणि मग कसं होणार आहे, त्यांनाही मेलं पाहिजे ना, म्हणून त्यांनी पृथ्वीवर येणार, त्यांना मारलं जाणार, पुन्हा त्यांचं पुनरुत्थान होणार. Some people say it is Moses and Elijah. It is not Moses, because Moses died, he is buried, he was buried, okay, and so it is Enoch who will come back. आणि काय होतं की काही लोक असं म्हणतात की
हा मोशे असणार आहे. मोशे आणि एलिया. पण मोशे मरण पावला, पण त्याचं जे ठिकाण म्हणा किंवा त्याचं जे कुणी काय त्याची क्रियाकर्म शेवटीचं हे कुणी केलं काय केलं हे गुपित आहे. So Bible says that in the book of Jude that Satan argued for the dead body of Moses. आणि यहुदाच्या पत्रामध्ये असं आपण पाहतो की मोशेचं शरीर हे त्या सैतानाने मागणी केली. So Moses died. म्हणजेच मोशे मेला. Yeah. So now let us go to verse number 14. आता 14व्या वचनाकडे बघूया. And the second woe is past, and behold, the third woe cometh quickly. दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. पहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. And the seventh angel sounded, and सातवा कर्ण वाजला. there was a great voices in heaven saying, the kingdom of this world are become the kingdoms of our Lord and of his Christ, and he shall reign forever and ever. सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या, स्वर्गाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे, आणि तो युगानुयुग राज्य करील. In the seventh seal was opened, there was a prayer in heaven. There was a prayer. There was half an hour silence in heaven. आणि सातवा कर्णा वाजवल्यानंतर Seventh seal was opened. सातवा शिक्का जेव्हा फोडला तेव्हा Half an hour silence in the अर्धा heaven. तास होता. स्वर्गामध्ये निवांत होते And there was prayer in heaven. आणि स्वर्गामध्ये प्रार्थना होती. But now when the seventh trumpet sounded, आणि जेव्हा आता इथं सातवा कर्णा वाजवलेला आहे, there is a worship. तिथं देवाची आराधना झाली There is a great celebration. आणि मोठा उत्सव साजरा झाला. Verse number 16, we see all the 24 elders, they fell down at the feet of Jesus and they started worshiping him. तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, त्याला देवाला धन्यवाद दिले की हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, जो तू आहेस व होतास, असं म्हणून ते देवाला धन्यवाद द्या. When we see the second part of this 7 years tribulation period, we see it is very horrible. आणि महासंकटाच्या काळाचा जो दुसरा 3.5 वर्षाचा जो टप्पा आहे तो इतका महाभयंकर होता. Directly Satan will involve on this earth. आणि सैतान प्रत्यक्षपणे या पृथ्वीवर हस्तक्षेप करणार, तो त्याच्या कारवाया And करणार. even Antichrist will be there. ख्रिस्त विरोधक पण असणार And there will be false prophet. आणि खोटे संदेष्टे पण असणार. One side these 3 people will be ruling this world. आणि एका बाजूला हे 3 जगावरती राज्य करणार. On the other side, the Christians who believed Jesus in those days, they will be butchered, they will be killed like anything. आणि मग एका बाजूला हे 3 जण ख्रिस्त विरोधक, खोटे संदेश आणि हा सैतान एका बाजूला या जगामध्ये तो म्हणजे त्याचं कार्य चालू असणार आहे, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची कत्तल केली जाणार आहे. And then there is one good news among all these horrible things, that these 2 witnesses will come and stand for God's people. आणि मग ह्या भयंकर दिवसांमध्ये सर्वत्र अगदी भयंकर वातावरण असताना 2 साक्षीदार येऊन देवाच्या लोकांच्या बाजूनं ते लढणार आहेत. God will never leave his people, my dear. माझ्या प्रियांनो, देव कधीही त्याच्या लोकांना सोडत नाही. Whatever may be the judgment, whatever may be happening today in this world, आणि या जगामध्ये सध्या काही घडो, but God will protect his people. देव त्याच्या लोकांचं संरक्षण करणार आहे. Do not be afraid of anything. आणि मग कुणा कशाची भीती बाळगू नका. If God can send 2 witnesses during those 3.5 years, आणि त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये जर देव 2 साक्षीदारांना पाठवतो, during this lockdown period, if you have lost a job, if you don't have any income, आणि जर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर तुम्ही तुमची नोकरी गमावला असाल, तुमच्याकडे उत्पन्नाचं साधन काही नसेल, if you don't have any kind of income, जर तुमच्याकडे काही उत्पन्न नसेल, don't worry. काळजी करू नका. God will send somebody. You are his child. आणि तुम्ही देवाचं लेकरू असल्याने देव कुणाला तरी तुमच्याकडे पाठवणार. He will not allow you to
stay hunger. आणि तुमची उपासमार देव होऊ देणार नाही. Yes, he will not stay hungry. He will do something and he will supply. तो काहीतरी करेल आणि तुम्हाला पुरवठा करेल. फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्रार्थनेत राहा की देव तुम्हाला पुरवठा करेल. Don't look at any man. कुणाकडे मनुष्याकडे बघू नका. Yes, who will come and help me? कोण मला येऊन मदत करेल. No man will help you. Only look unto the Lord. He is your help. तुम्ही तुमची दृष्टी देवाकडे लावा. सर्व सहाय्य तुम्हाला वरून मिळणार आहे. Because he said, I will not leave you. Neither I will forsake you. आणि देव स्वतः म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. He said that I will feed you with the finest of the wheat. आणि देव म्हणतो की मी तुला गव्हाचे सत्व खाऊ घालीन. And he said that I will make rivers to flow in the desert places. आणि मरुभूमीत नद्या वाहवीन असं देवाचं अभिवचन आहे. He will surround you with his wings. आणि परमेश्वर तुमच्यावर पाखर घालीन. He will pour out the showers of blessing upon you. आणि तो तुमच्यावर त्याच्या आशीर्वादाची वृष्टी करेल. Believe in him all the time. आणि तुम्ही सतत देवावरती विश्वास ठेवा. And keep on meditating the आणि word. देवाच्या वचनावर सतत मनन करा. Yes, eat the word. Keep on meditate and meditate. देवाचं वचन जणू काय एखादं जनावर गवत खाऊन त्याचं पुन्हा रवंत करतं, तसं देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात घ्या. This will sustain you out of every situation. प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं वचन तुमची राखण करणार आहे, तुमचं संरक्षण. Let us close our eyes. आपण डोळे झाकूया. Gracious loving Heavenly Father, हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, Lord, we want to thank you for this wonderful आणि message. प्रभू या सुंदर अशा वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, you will never leave us, never forsake us. तू आम्हाला कधी सोडणार नाहीस, कधी टाकणार नाहीस. Lord, your provisions are always there. आणि प्रभू तुझं अभिवचन सतत आमच्या बरोबर आहे. You will supply all our needs according to the glory of your riches. आणि परमेश्वरा तुझ्या प्रभू येशू खरोखरच गौरवी अशा भांडारातून तू आम्हाला आमच्या गरजा पुरवणार आहे. Oh, we want to give you all the glory. सर्व गौरव आम्ही तुझ्या नावात. We pray for all the people who are watching right now. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. Lord, you heal all the sick people right now. तू आता सर्व आजारी लोकांना बरं कर. All the COVID-19 positive patients may be healed in the name of Jesus. COVID-19 पॉझिटिव्ह रुग्णांना तू पूर्णपणे बरं कर येशूच्या नावाने. Lord, you stop spreading this virus everywhere. आणि परमेश्वरा या कोरोनाचा जो संक्रमण आहे ते थांबव प्रभू. Lord, I pray for everyone who is watching right now. Lord Father, they may see your glory. आणि प्रभू येशू जे कोणी हा व्हिडिओ पाहतायत त्यांनी तुझं गौरव पाहू देत. May your presence surround them. तुझं सानिध्य त्यांच्या अवतीभोवती असू दे. Oh Lord, you bless them, oh Lord. आणि प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. We commit all of us into your mighty आम्हा hand. सर्वांचं जीवन तुझ्या हाती देत आहे प्रभू. Our eyes are fixed upon you. आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. In Jesus' mighty name we pray. येशूच्या महान नावात आम्ही मागतो. Amen. आमेन. Amen.